नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं तर पुणेकरांनी श्री धंगेकरांचे आभारच मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळं तर कळतंय ना आपल्याला, की मोहळांची कुठे आणि कशा पद्धतीची बिल्डरशिपमध्ये पार्टनरशिप होती. बरं, हे असं आहे की पहिल्यांदाच पुराव्यासह ते म्हणत आहेत, की ते जे बढेकर नावाचे गृहस्थ बिल्डर आहेत. कारण बढेकर आणि हे गोखले हे तसे कोथरूडमधले मोठं प्रस्थ दिसतंय. गोखल्यांना थोडंसं लाईमलाईट आणि थोडंसं त्यांच्याबद्दलची कुतूहलाची भूमिका आहे. पण बडेकरांच्याबद्दल तो जो आत्ता गाडीचा व्हिडिओ वगैरे ट्विट केला त्याचं उत्तर तुम्ही आधी द्या, असं दंगेकरांचं म्हणणं आहे. बरं, त्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी पण दंगेकरांना म्हणतात की हे पण जमीन चोर आहेत. आता ते खरं किती आणि खोटं किती ते होईलच, कारण दंगेकरांनी आत्ता एक प्रेस घेतली आणि ते म्हणाले की हे खोटं आहे. मी दंगेकरांचे आभार यासाठी माना म्हटलं की यामुळं किमान हे तर कळायला लागलं की पुण्यामध्ये राजकारणी बिल्डर की बिल्डर राजकारणी आहेत म्हणून. आणि म्हणून अशा वेळेला गेल्या 2-1 दशकामध्ये जे पुणे बदललं आहे असं म्हणतात, स्पेशली हायराईज टॉवर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, बेसुमार वाढलं, ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली, तर हे राजकीय पाठबळाशिवाय झालेलं नाही. सुरेश कलमाडी इथे असताना शरद पवार आणि कलमाडींचं एक सख्य होतं. कलमाडींच्याही पाठबळाने काही आली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळानं काही आली, आणि आता भारतीय जनता पार्टीच्या पाठबळानं ही बिल्डरशिप आणि राजकारण्यांचं नेक्सस आहे असं म्हणतात. ते हे जरा समजून घेण्यासाठी श्री कुमार सप्तर्षी सर आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्या इतकं पुण्याचं मला नाही वाटत कुणाला सगळी माहिती असेल. पण तुम्ही एका अधिकाऱ्याबद्दल सांगितलं मला, कुठल्या? की तो एक अधिकारी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये होता आणि तो काहीतरी जाऊन सांगायचा का हे नेक्सस शेवटी अधिकाऱ्यापर्यंत पण येतं ना. ते काय प्रकार होता? ते असं होतं, तो एक साधा असिस्टंट कमिशनर बरेच असतात. तर तो कुठेही काम चाललं की आपलं स्कूटर थांबवायचा, त्यांना भेटायचा, सगळं जाण्याचा आणि त्यांना घाबरायचा की तुमच्या याच्यामध्ये अडचण आहे, हा प्रोजेक्ट पुरा होणार नाही. आणि मग सांगायचा की प्रोजेक्ट पुरा करायचा असेल तर माझी इतकी तुमच्या याच्यामध्ये पार्टनरशिप ठेवा. थेटच. हां. आणि लोक ठेवायचे की बघ कॉर्पोरेशन, आणि मग जर ठेवली तर कॉर्पोरेशन कामं बराबर करून देतो, त्याप्रमाणे व्हायचं. पण त्यावेळेला तो नावडता मनुष्य म्हणून झाला होता कोणाचं नाव? कॉर्पोरेशनच्या स्टाफमध्ये. काय तू आता जे कोणी आहे पैसे खात नाहीत ते नावडते लोक. हे फार त्यांनी महत्वाचं मला सांगितलं. उलट झालं की पुण्यामध्ये तुम्ही नैतिकदृष्ट्या भ्रष्ट नसाल तर काही फार योग्य नाही आहे ते. नाही, पूर्वी असा काळ होता की नैतिक लोक आवडायची लोकांना आणि मदत करता येत नसेल तर आतून सांगायचे. म्हणजे आता माझा स्वतःचा अनुभव आहे. पोलिसांना इतकी माझी काळजी असायची की काहीतरी गेम करणार वगैरे, तर मला CID होता 24 तास, तर ते सरकार फार मागे लागले. तर मोठमोठे ऑफिसर सांगायचे त्या कॉन्स्टेबलच्या आधारे. पुण्यामध्ये एक सणसांचं बार सुरू झाला. तर म्हणे तुम्हाला कधी कोणी खूप आग्रह केला तरी तिथे जेवायला जाऊ नका. बरं. फोटो काढले जातील, नंतर तिथं बाय डान्स करतात, त्या मांडीवर बसतील आणि तसा फोटो काढला जाईल. तर मी अगदी ठरवलं होतं की कुठेच बारमध्ये जायचं नाही. म्हणून आम्ही अगदी भूक लागली बरोबरचे लोक आता जिथं असेल तिथं जाऊ, म्हणजे प्रवासात तरी बार आहे म्हटलं की तिथून परत निघायचं, जेवायचं नाही. हां, जेवायचंच नाही तेवढं. कारण बारमध्ये जेवला तर एवढी बदनामी पुरेशी आहे तुम्हाला. तर असं त्यांना वाटायचं की यांची काळजी घेतली पाहिजे. प्रेसमध्ये असे लोक होते, सडेकर, इनामदार. त्यांनी मला एकदा बोलून सांगितलं की आमच्या प्रोफेशनमध्ये जे लोक आमची बातमी द्या, आमची बातमी द्या, ही बातमी घ्या असं म्हणतात, त्यांच्याविषयी फार आमच्या मनात अतिशय नकारात्मक भावना असते. तुम्ही बातम्या निर्माण करणारे आहात, तुम्ही घटना निर्माण करणारे आहात. जी घटना तुमच्या वाचून घडली नसती तर तुम्ही कधीही आमच्या मागे लागायचं नाही. फक्त आम्हाला कळलं पाहिजे, म्हणून तुमचं कुठं ॲक्शन असेल ते कोणाला तरी ज्युनियर माणसाला सांगायचं इथं युक्रांची अशी ॲक्शन आहे. पण तुम्ही कधी म्हणजे असं गप्पा मारायला येणं वगैरे वेगळं, पण ही माझी बातमी द्या म्हणून यायचं नाही कुठल्याही. नीलम गोरेताईंचा काय संदर्भ सांगितला तुम्ही बिल्डरशिपच्या संदर्भात? नीलम गोरेचं
आणि यांचं जागेवरनं खूप मोठं भांडण झालं होतं कोणाचं? मानकरचं. दीपक वानकर. हां, म्हणजे तिला जी जमीन घ्यायची होती, जे बोलणं चाललं होतं, याने थोडं कमी जास्त करून म्हणा काही करून त्याच्या पद्धतीनं पटकन करून टाकला आग्रह. तर तिने मग मीडियावरती हा गुन्हेगार आहे, अमुक आहे तमुक आहे बोलायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला बरोबर मला विचारलं, झी त्यावेळेला लिडिंग होता, तुमच्याच कार्यकर्ते काय मत आहे वगैरे. तर म्हणलं मी काही त्याला गुन्हेगार म्हणणार नाही, कारण गुन्हेगार अजून तो सिद्ध व्हायचा आहे, यांच्या म्हणण्याने गुन्हेगार होत नाही. आणि स्पर्धक जे आहेत एका धंद्यातले ते एकमेकावर आरोप करतील, त्याला किती गोरे कुठे स्पर्धा? ते काय बिल्डरशिप करायचे? हां, काय सांगता? हो. आणि माणसं टीम ठेवली होती उग्र चेहऱ्याचे लोक. आणि उग्र चेहऱ्याचे? हां, उग्र चेहऱ्याचेच लागतात ते. आणि त्यांनी जायचं आणि त्या याला सांगायचं की तुमचं काम कसं चालतंय बघतो. हे निलमताईंचे? बरं. याची सुरुवात कोथरूडमध्ये झाली. कोथरूडमध्ये कोणी काही बांधायचं झालं तर आम्ही तुम्हाला खूप मदत करू सगळे काम म्हणून आशिया खंडातलं सगळ्यात वेगवान कामं कोथरूडमध्ये झाली. त्यावेळेला रेकॉर्ड होतं गिनीज बुकमध्ये. पण तुम्ही आमचं नाही ऐकलं. आम्हाला त्या समजा तुमच्या स्कीममध्ये 1-2 फ्लॅट नाही ठेवले, तर बांधकामाच्या आधीच प्लॉट घेतल्याबरोबर त्यांच्याकडे झोपडपट्टीचा सीनच होता. म्हणजे जसं नाटक कंपनीकडे असतं प्रॉपर्टी, ते जाऊन लगे रातोरात झोपडपट्टी यायची. आणि मग ते सांगायचे की आमच्या भाऊने कालच घेतली ही जमीन आणि तुम्ही आता कशी काय घेतली. आणि मग ते म्हणायचे बुवा सोडायची असेल, तुम्ही चांगले लोक आहात, सोडायला आम्हाला कोथरूडमध्ये आलेल चालेल वगैरे असं गोड गोड भाषा ते बोलून. पण मग ते नुकसान झालं ते काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे इथपर्यंत करप्शन होतं. पण पुढे असं झालं की या कॉर्पोरेशनमध्ये झा म्हणून होता कमिशनर, त्या काळात ते उघड झालं. झा? हां. तर नाईक नवरे असोसिएट्स लिडिंग होते आणि त्यांची एक सुनबाई वकील होती. तर त्याने कसं मंत्रालयात काढतात तसं सुनबाईला लॉचं असं, आणि आपली कामं तू बघायचीस. तर ते चांगला माणूस होता. तर त्याला गेल्यानंतर त्याला फाईलच मिळायच्या नाहीत आणि तो आठवड्यात बोलायचा वगैरे. मग ते झालं. मग त्याने ऑर्डर काढली की उद्याच्या उद्या माझ्या पुढे सगळ्या फाईल्स आणायच्या नाईक नवरे. पुणे कमिशनरला फाईलीच मिळायच्या नाहीत? हां, बिल्डर नाईक नवरेच्या? हां. कारण एक पुण्यातले गृहस्थ पुढारी आपल्या घरी फाईल आणायचे. कोण होते ते? आपले कोथरूडचे. आणि ते म्हणायचे मी वाटून देईल, कोणाचा किती वाटायचं आपण तुम्हालाच कळणार ना. आणि इकडं बिल्डरशी गोड बोलायचे आणि थोडं आमचं बघा काहीतरी. तर नाईक नवरेने त्यांना वाढवलं होतं आणि मग त्याची भूक वाढायला लागली. 2 फ्लॅट, 4 फ्लॅट, 5 फ्लॅट. नेत्याशी? हां. बरं. तर त्यांनी सुनबाईला सांगितलं की तुझं लॉ डिपार्टमेंट काय करते. ते द्यायचे एखादा फ्लॅट वगैरे, म्हणजे पार्ट ऑफ द गेम म्हणून. पण फार करायला तयार नव्हते, कारण ते होते लेफ्टिस्ट, रॉयवादी होते. बरं. हां, म्हणजे सिनियर नाईक नवरे. आता त्यांची मुलं आहेत. आणि मग ते झालं मोठं. त्यांची वाचाबाची झाली याची कमिशनरची. इतके दिवस झाले आमचा रखडलाय वगैरे. आणि मग कळलं की फाईल्सच नाही आहेत तिथे. त्या महापालिकेतल्या फाईल्स ज्याला मागायचं त्याला मागायचं, पण त्याच्या फाईल घरी आणून ठेवायचं. हे कोथरूडचा नेता करायचा? हां. आणि मग ते कॉर्पोरेशनचे लोक घाबरले की आता कमिशनर म्हणाल म्हणून द्या वगैरे. त्यामुळे काय करायचं देऊन, प्रत्येकाचं वाटप मी देणार असं. इन्क्लुडिंग महापालिकेतले जे लोक असतील त्यांचा? हां, त्यांचं सगळ्यांचं द्यायचं वाटप. पण ते मी ठरवीन ना. तुम्हाला काय माहिती मी काय ठरवलं म्हणून. यू आर नॉट प्रॉपर. आता तुम्ही दीपक मानकरचाही उल्लेख केला. मानकरही रिअल इस्टेटमध्ये आहे? नाही. काय होतं, पुण्यात एवढी डेव्हलपमेंट नव्हती झाली आणि वाडे पाडून
डेव्हलपमेंट करायचे. कारण वाड्याचा मालक जो असायचा त्याला भाडं अतिशय जुना तो रेंटचा कायदा म्हणजे तो नंतर आता रिफॉर्म केला, अलीकडे रिफॉर्म केला. 10 रुपये 15 रुपये मग त्या भाडेकरूने आपल्या मावस बहिणीला दिली किंवा परभारं कोणाला दिलं असं चाललं होतं. आणि मग वाड्याशिवाय दुसरं, कारण ह्या नवीन जागी फार गिऱ्हाईक नाही मिळायचं. वाडे म्हणजे पुरावा आहे ना की इथं रेसिडेन्शियल एरिया आहे. तर ते काय करायचे, काही गुन्हेगार ते घ्यायचे, बुवा आम्ही ह्या खाली करून देतो तुम्हाला, तर पैसे द्यायचे बाजारभावापेक्षा थोडे द्यायचे, पण तुम्ही जागा सोडवा. त्यात फायदा असा असायचा की जर त्याला पाहिजे असेल जागा तर त्याची जेवढी खोली आहे वाड्यातली 10 बाय 20ची 10 बाय 10ची तेवढी मिळायची. अंगण वगैरे फुकट मिळायचं ना. आणि वाढलेला FSI फार नसायचा. म्हणजे त्यांनी जो वाड्यामधला FSI वापरला आहे तो फार नसायचा, त्यामुळे FSI खूप मिळायचा. तर मालकाकडनं ते ब्लाइंडली घेऊन टाकायचे आणि मग ह्या लोकांना सांगायचे खाली, आधी स्वतः बोलणी मानकर वगैरे. हां, अशा धर्तीच्या लोकांना सांगायचे. पण मग मानकर रिअल इस्टेटमध्ये आहेत की नाही? हां, म्हणजे ते तसं नव्हतं. डिस्प्यूट मिटवतो मी. ओके. तुमचं काय डिस्प्यूट आहे का, दोघं माझ्या समोर या, मी मिटवतो. असा एक काळ गेला. आणि मग पुढे कायदे बदलत गेले वगैरे, लोकही बदलत गेले. आणि मग मोठा एक व्यवसाय सुरू झाला. आणि जागा अगदी लांब असल्या तरी ते घेतलं तर तिथे कॉलनीज करायची. म्हणजे आयसोलेटेड नाही बांधायचं, टाउनशिप. म्हणून कुठे बॉम्बे पुणा रोडला लांब कुठे घ्यायला लागले लोक. त्याला मोठा पैसा लागायला लागला. आणि मग त्यांचं काम आहे पॅरल गव्हर्नमेंटसारखं झालं की लॉ डिपार्टमेंट त्यांचंही मंत्रालय आणि मोठंच केलं पाहिजे सर्व. आणि त्याच्यामध्ये नॉन मराठा लोकांनी असं ठरवलं, म्हणजे मारवाडी असतील, गुजराती असतील, जैन असतील, की आपला पक्ष कोणता, त्यावेळी जो सत्तेत असेल तो आपला पक्ष. म्हणजे सरळ असं. तुमचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत, पण तुमचं आमचे कमर्शियल आणि काही तुम्ही मदत मागितली तर आम्ही मदत करावी असे संबंध हवे असतील तर तुम्ही सत्तेत या. पण हे फार याच्यासारखं होतं. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण इलेक्शनच्या वेळेला थोडेफार पैसे खर्च करायचे ना, तर यशवंतरावच्या PAचा किंवा जवळच्या माणसाचा फोन आला की साहेबांची इच्छा आहे तुम्ही काहीतरी द्यावं. तर 1 लाख, अहो नाही हो 10 लाख द्यायला पाहिजे. तर मग साहेबांनी फोन करायला पाहिजे. आमच्याशी सत्तेचं रिलेशन असलं तर आम्ही देऊ, तुम्ही केला ना मग ₹1,00,000 देतो ना. अच्छा, म्हणजे हे यशवंतरावांपासून सुरू आहे. हां, पण यशवंतराव इलेक्शन नंतर शिल्लक काही ठेवायचं नाही. आणि लोकही तसेच होते. पुण्याला खासदार होते मोरे म्हणून, शेका पक्षातून आलेले कम्युनिस्ट, ज्यांनी तो दाभाडी प्रबंध लिहिला ना, म्हणजे शेका पक्षाला मार्क्सिझमची डूब दिली ती. हां, ते सुद्धा कॅरेक्टरने एवढे होते की ते त्यांना तिकीट देताना ते म्हणाले की माझ्याकडे पैसे नाहीत. तर यशवंतरावने व्यवस्था केली. तर ते नंतर 4-5 ठिकाणी यशवंतरावची वाट बघत बसायचे. तर धक्काबुक्कीत वाट व्हायची नाही, भेट व्हायची नाही. तर मग ते एकदा ते कानावर गेलं. तर यशवंतराव म्हणाले की काय भाऊ तुम्ही एवढं नाही, तो हिशोबातले उरलेले द्यायचे होते पैसे, पैसा हिशोबाने उरलेले देऊन टाकले, इतकेच लागले इलेक्शन. तर असा एक काळही होता, तोही पाहिला आम्ही. पण मग दीर्घकाळ पुण्यावरती कलमाडींची सत्ता होती. कलमाडींच्या काळात कोण असे पॉलिटिशियन होते की जे बिल्डरशिपमध्ये होते किंवा त्यांचं मेंटॉरशिप होती? कलमाडी बिल्डरशिपमध्ये नव्हता. कलमाडी कंपन्यांचं, खासदाराला काय असतं दिल्लीमध्ये, ही कॅन जस्ट वॉक इन, म्हणजे मंत्र्याच्याकडे लगेच जाऊ शकतो. नाही तर दिल्लीची पद्धत अशी की आज फोन करायचा आणि ते म्हणतात आमच्या ऑफिसचा तुम्हाला उद्या फोन येईल, किती वाजता अपॉइंटमेंट आहे. लगेच कुणीच सांगायचं नाही. आणि तुम्ही त्या पत्त्यावर आहात का हेही त्याच्यात हे केलं जायचं. तर आता मोठ्या कंपन्या, टोबॅको कंपनी, सिगरेट बनवणारे, 1200 कोटी एक्साईज राहिलेला आहे. तर तो आणखीन 2 महिने मुदत 2 वर्ष मुदत घेतली.
तर ते वरचा एवढं मिळायचं ना, डिफरन्स झाला तरी त्यांचं व्याज वाचायचं ना. तर ते करायचं. कलमाडी साधे असे माणसांकडनं नोकरी लावणं वगैरे याला पैसे नाही घ्यायचं कधी. ओके. आणि ते तसं त्याची कीर्ती होती. तो चिंधी चोर नाही. आपल्याला काय त्रास आहे, तो पुण्याच्या बाहेरच्या लोकांना मिळू दे की, पण आपल्याला काही त्रास नाही. त्याचे काही प्रिन्सिपल्स होते. त्यामुळं एक नॉन मराठी माणूस वाढला पुण्यामध्ये की अमक्याला आपण हाताशी धरलंय अमक्या वॉर्डात, तर त्याचा जो स्पर्धक आहे तो आपल्या विरुद्ध जाणारच. की हा निवडून कलमाडी साहेब आले, मग हा वाढणार, हा आपल्या छातीवर बसणार, म्हणून त्याला निम्मे द्यायचे. म्हणजे याला 1,00,000 रुपये देत त्याला 50,000 पाठवूनच द्यायचे न मागता, असं न्यूट्रलाइज करायचं. हे पण आता असं आहे की पुण्यात खूप लोक RSSचे लोकही पैसे खायचे, शिवसेनेचे खायचे. आणि एकदा आडवाणी आले होते, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांची सभा झाली, तर त्यांच्या लक्षात आलं की शिवसेना नाही आहे पुण्याच्या इलेक्शनमध्ये. तर ते बाकीच्यांना विचारलं त्याने, ते कुठे आहेत? तर ते नाही, ते म्हणे तुम्हाला काय माहिती नाही आहेत म्हणे. ते जय शिवाजी जय भवानी ते नाही आले म्हणे. असं ते एक वातावरण होतं, म्हणजे तेवढंच असायचं. तर त्यांनी ते सुरू केलं, न्यूट्रलाइज कोणाला करायचं कलमाडीने. हां, आणि त्याचं प्रिन्सिपल होतं की जे आपल्याकडे आहे ते भरभरून द्यावं. तर त्याने एकदा मीटिंगमध्ये सांगितलं, एक शिवसेनेचा मनुष्य म्हणत होता दत्तवाडीचा की मी साहेबांचं काम करायला तयार आहे, मला एवढे द्या. तर दुसरा म्हणला तू पक्षात ये किंवा अमुक काय, आणि तुझा काय भरोसा वगैरे, म्हणून काही दिले नाही. तर दुसरं त्याला म्हणायचं तू त्याशी वाईट का वागला, उद्या सांगतो, मग साहेबांशी बोललो असतो. तर म्हणलं फालतू माणूस आहे वगैरे असं. तर तू का जजमेंट घेतो, असं दोघांची भांडणं. आणि नेमका सुरेश गेला होता कॅम्पेनला, पण मध्ये काहीतरी राहिलं म्हणून परत आला. तर भांडणं. तर लग्न घरामध्ये भांडणं असली तर सगळ्यात पहिल्यांदा नवरदेव डिस्टर्ब होतो की आपलं लग्न लागतंय की नाही. तो म्हणलं काय झालं सांगा सगळं. मग ते असं असं झालं. असं झाल्यावर तो म्हणले त्याला बोलवून पाठवा आणि त्याला देऊन टाका. आणि मग प्रिन्सिपल सांगितलं आपल्याकडे जे आहे ते भरभरून द्यावे. आपल्याकडे विचार आहेत का, तर सर्व एकमताने म्हणाले नाही. एवढी तरी क्लॅरिटी कलमाडीकडे होती. क्लॅरिटी, भयंकरच क्लॅरिटी. पण मग कलमाडीच्या नंतर आलं ते अजित पवारांचं युग. हां, मग त्या काळामध्ये बिल्डरशिप अजित दादाचं ॲरोगन्स लोकांना कुठेतरी भांडणात न्यायचा. म्हणजे काकडे एक उदाहरण आहे. काकडे हा पावभाजी करणारा माणूस. कोणत्या काकडेबद्दल बोलतो? संजय काकडे. पावभाजी करणारा? हां, तो उत्तम करतो आज सुद्धा. आणि NDAने असं सांगितलं की आमच्या एरियामध्ये गुरे येतात कोपरे गावातले, मग त्यांच्या मागे माणसं येतात, तर ह्या वेशामध्ये परदेशाचे कोणी गुप्तहेर वगैरे येतील ते कळत नाही आम्हाला. तर आम्हाला हे कोपरे गाव नको शेजारी, आम्ही हे सगळं घेतो आणि पैसे नाहीत आमच्याकडे, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करावं. आता मग त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न आला कुठे, तर तेवढ्यामध्ये हे कर्वेनगर जिथं आपण बसलो आहे हे त्यांना मिळालं. काय गाव होतं, हिंगणे होतं, हिंगणे खुर्द वगैरे असं. गाव म्हणजे हिंगणे खुर्द. बरं. म्हणजे महर्षी कर्व्यांचं, म्हणून त्याचं नाव कर्वेनगर. तर त्याच्यामध्ये गायरण मिळालं, तर 31 एकर त्यांनी दिलं पुनर्वसनासाठी. त्या 31 एकरामध्ये कोणी बिल्डर यायला तयार नाही, कारण यांचं बांधून द्यायचं, ज्या कॉमन फॅसिलिटी असतात त्याला 10%, यांचं बांधून द्यायला 40%, यांना पैसे नाही मागायचे पुनर्वसन. तर उरली जमीन तू प्रायव्हेटली विक, असं संजय काकडेनं सांगितलं. नाही असा प्रोजेक्ट होता सुरुवातीचा जो प्रस्ताव होता. हां, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पैसे नाहीत आणि डिफेन्सचे सारखे पत्र येत आहेत, म्हणून त्यांनी प्रायव्हेटने हे केलं असं. आता हे केल्यावर काकडेंनी आपले आर्टिस्टगिरी दाखवून खूप पैसे मिळवले.
साहजिक आहे. हां. आणि पुण्यामधला रूल असा आहे, अच्छा, काकडेंचा उदय तिथे झाला का त्या हां, हिंगणींच्या तो म्हणाल माझ्याकडे नाही पैसे, पैसे मी देतो. पण मग तो नियम आहे इथला पुण्यातला, की आज 100 रुपये दिले तर बरोबर 4 वर्षांनी 200 रुपये परत करायचे. आणि ताबडतोब, म्हणजे आता सांगितलं 2 तासात पैसे मिळतात. ही गंमतच आहे सगळी पुण्याची. आणि लोकांना बँकेचे कागदपत्र आणि ते सगळ्या गोष्टी सगळं, करायला लागतात. आणि त्याच्यात पण हे फक्त बिल्डरशिपसाठी आहे का? बिल्डरशिपसाठी. कारण किती interesting याच्यामध्ये सांगतात खाली येत नाहीत ते, सतत जमिनीचे भाव वाढतात आणि लँड हे सोन्याच्यासारखं झालेलं आहे. कारण लँड कमीच पडते. हे अर्बनायझेशनच्या प्रोसेसचा परिणाम आहे. आणि व्हर्टिकल जायला सुरुवात झाली. ह्या 2 गोष्टी नंतर झाल्या. आधी 4 मजल्याच्या वर मिळायचीच नाही परवानगी, कारण लिफ्ट बसवावं लागायचा, मग लिफ्टचा खर्च फार, अमुक तमुक असं. आणि त्याच्यानंतर हे अलीकडचं सुरू झालं की 12-15 हे नंतर रिनोव्हेशन, कारण लँड महाग आहे. रिनोव्हेशनमध्ये त्याला फ्लॅट देणं सोपं आहे आणि तो सगळ्यांच्या इंटरेस्टचा भाग आहे. कॉर्पोरेशनच्या दृष्टीनं 15 फूट आत जातात ते. त्याच्यानंतर टॅक्स जो लागतो तो भलता लागतो नवीन्याला. जुन्याचे टॅक्स फार कमी आहेत. तो GST मिळतो पुन्हा वेगळा. हां, तर मग ते पण पैसे मिळतात. म्हणून सगळ्यांचाच इंटरेस्ट आहे, बराबर कामं होतात. तर रिनोव्हेशनमधून बरेच बिल्डर. पण मग आता ह्या 2 दशकामध्ये तुमच्या डोळ्यासमोर असे कोण राजकारणी दिसतात की त्यांनी स्वतः तरी बिल्डरशिप केली किंवा त्याला पाठिंबा तरी दिला? तुम्हाला जर नावं घ्यायची असेल तर घ्या. पुष्कळ आहे. आता मनोहर जोशींचा जावईच होता ना तो, शाळेचं सगळं प्रकरण घडलं. पण ते महाराष्ट्राला माहिती असल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्री पद पण गेलं. पण प्रत्येक जणच बिल्डरच्या बरोबर पार्टनरशिपमध्ये पैसे ठेवतो कुठल्याही पुढे, कारण इलेक्शनचा खर्च खूप वाढला ना राजकारणाचा. तर 2च सोर्सेस, एक पब्लिक मनी म्हणजे तुमचा आमचा टॅक्स पेअरचा मनी, हा वेलफेअर स्टेट म्हणून सामाजिक योजना पण जायला लागल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर देतात 20% 25%. त्यांची बिलं काढणे लवकर, अमुक तमुक, कामाच्या क्वालिटीचं न बघणे, याचा म्हणजे पब्लिकचं जे नुकसान होतं त्याचाही टॅक्स पब्लिकलाच द्यावा लागतो. आणि त्याच्यामधून ते देतात. हा. आणि दुसरा बिल्डरचं, कारण बिल्डरच्या याच्यामध्ये काय की सतत ॲप्रिसिएशन आहे, पण ते सर्वत्र नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे हे 4च पट्टे. कारण मी अनेक लोकांच्या भांडणं झाली, तर ते माझ्यापर्यंत आल्यावर मी म्हणाल तू कशाला भांडतो, तू त्याला घेऊ दे नाही, त्याच्यामध्ये काड्या का घालतो, त्याची कुठून तरी बहीण आणायची, तिचं माझा वाटा राहिला, मग गेलं काम 5-6 वर्ष कोर्टात. तर असं कशाला करतो. नाही मला ती घ्यायची होती, मी बोललो होतो तरी यांनी घेतली वगैरे, तर तू दुसरीकडे घे, साताऱ्याला घे. मग आम्हाला कोण विचारते साताऱ्याला, 4-4 वर्ष जमिनीच्या किमती वाढत. इथे आत्ता घेतली जमीन आणि दारात आलो तर दुसरं गिऱ्हाईक असतं की जास्त किमतीला घेतो पुण्यामध्ये. काय वस्तुस्थिती आहे. पण हे मोहळांना तुम्ही किती जवळून बघितलं, कारण तुम्ही आज दंगेकरांना फोन केला त्या सगळ्याच्या. दंगेकरला मी सोशल फेनॉमिनन, कसं आहे तो तोंडाने गोड बोलायला, आणि माझं स्वतःचा अनुभव आहे. गांधी भवनला जागा पाहिजे होती, गांधी भवनची, त्यांना करोना काळात. कुणाला? कॉर्पोरेशन पुणे, तेव्हा महापौर होते ना, महापौर. तर त्यांनी मला रात्री फोन केला 9 वाजता, डॉक्टर ते पाहिजे होते. म्हणलं 0 मिनिटात दिलं, कारण आमची संस्थाच आहे. आणि मग त्याला एवढंच म्हणलं की आम्हाला सध्या सगळे धंदे बंद आहेत, त्यामुळे कोणी भाडं देत नाही. आम्ही सगळ्या डिपॉझिटमधून पगार करतो आहे. पगारचं द्यायला लोकांना जगवलं तर पाहिजे, झाडून तर घेतलंच पाहिजे, नाही तर कचरा साठ्या. म्हणून झाडणाऱ्या बाया येतात, त्यांनाही द्यावं लागतं, पाणी भरणं वगैरे असं. तर हे सहज तुम्हाला दिलेलं आहे. तर एकच करा तुम्ही लॉजिकने. म्हणलं मी आमदार होतो म्हणजे कायदा बनवणार, तर ज्या काळामध्ये कॉर्पोरेशन वापरते जागा त्या काळामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स घेऊ नये. टॅक्स खूप तुम्ही काय भाडं पण मागितलं, फक्त टॅक्स घेऊ नये. हां, टॅक्स घेऊ नये, भाडं बिडं काही नका देऊ, कारण पब्लिक पर्पज आहे. बरं, आमचं नेहमीच जातं म्हणजे बूथ 4 बूथ असतात.
तर ते काय, ते आम्ही लगेच देतो. 4 दिवस खाली करावं लागतं आधी. त्यांचं सगळं ते पार्टिशन वगैरे टाकतात. तर तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, कदाचित 2 वर्ष लागतील. तर तुम्ही ह्या काळातला फक्त टॅक्स करा. ते नाही ना करता येत, कायद्यात नाही ना बसत. तर हे जे सांगण्याची पद्धत आहे, कायद्यात बसत नाही वगैरे, मला म्हणून त्याचा सत्कार जेव्हा झाला याच्यात इथे आमच्या कोरोना काळात चांगलं काम केलं. नाही, सॅटर्डे क्लबमध्ये नाही, मिनिस्टर झाला. बरं. आता दुसरं काही कामाचं वगैरे होत नाही सत्कार. आता सत्कार पद मिळवलं तर मानला बुवा ते मिळवलं असं. पण मग मोहळांबद्दल तुमचं रिडिंग काय? नाही, तर सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि सगळे पुढे पुढे करत होते. तर मी त्याच्याजवळ जाऊन काना सांगितलं, मी तुझं अभिनंदन करू शकत नाही, कारण तुम्ही त्यावेळेला वापरताना कसे वागलात आणि आता आमचं तुम्ही पाडलं. तर तू चंद्रकांत पाटलाला सांगू शकला नाही, मी तुला फोन केला होता. तर तुम्ही ज्या वेळेला दुसरा हल्ला करायचा त्यावेळेला एक असतात सगळे, त्यावेळेला तुमचं काही होत नाही. आणि काम असताना मात्र मग कोणाला पुढे केल्यावर मिळेल असं सगळं करून करता. तर मी जोपर्यंत तू चंद्रकांत पाटलाला झापणार नाहीस आणि आम्ही सेफ होत नाही तोपर्यंत मी तुझं अभिनंदन करणार नाही. सरांच्याकडे जी गांधीभवन ट्रस्ट आहे त्या गांधीभवन ट्रस्टच्या जागेसंदर्भातला तो वाद आहे प्रेक्षकांच्या संदर्भासाठी. आणि आत्ताच महानगरपालिकेनं त्या जागेवरती अतिक्रमण आहे म्हणून जी काही गोरगरिबांची छोटी मोठी उद्योग होते तिथे ती पाडली त्यांनी. कुठलीही पूर्व नाही, ही दुसरी वेळ आहे. दुसऱ्या वेळेला पाडली. तो एक भाग फक्त प्रेक्षकांचे रेफरन्स. पण आता धंगेकर जे मोहळावरती आरोप करतायत हां, आणि जे त्यांनी तर हा जो भाग याच्यात काय काय फॅक्टर आहेत की ज्याची सत्ता आहे त्याचेच सर्व बिल्डर आहेत. आता भाजपची सत्ता आहे. हां, तर ते त्यांचे असणार. उद्या भाजपची सत्ता गेलं भाजपचं कोणी नसणार. फक्त याच्यामध्ये एक मराठा म्हणजे इथला माणूस, इथं ज्याची मुळं आहेत, आणि एक बाहेरचा पण इथं धंदा पाणी करणारा, याच्यामध्ये थोडा फरक असा आहे की धंदा पाणी करणारा आरोगंट वागत नाही आणि लोकांचं फसवाफसवी केली तर मग आपल्याला अवघड जाईल आणि मग ह्या लोकांच्या दारात जावं लागेल आणि हे लोक कसं वागतील राजकीय सांगता येत नाही. म्हणून तो असं बघतो की आपलं काही फॉल्ट होणार नाही कायद्यात. तर त्याची डिपार्टमेंट असतात, म्हणजे कायद्याला कसं डावलायचं ते सुद्धा कायदेशीरित्या कसं डावलायचं. पण एक कुणी असं राजकारणी आहे पुण्यात की जो थेट बिल्डरशिपच करतोय? पुष्कळ. हां, बहुतेक सगळे नगरसेवक असतात. ओके, सगळे ते पोर्शे कारचं वगैरे प्रकरण हे सगळे तो बिल्डरशिप मध्ये सगळेच जवळजवळ सगळ्या राजकीय पक्षाचे सगळे नगरसेवक बिल्डरशिप. आणि जो इथला आहे, मराठा आहे, ब्राह्मण आहे, इथला ट्रॅडिशनल मराठी माणूस, तो जास्त ॲरोगंट होतो. तो स्थानिक आहे म्हणून. हां, आणि तो ते कायद्याला काही बघतच नाही. हा काय संदेश तुम्हाला मोहळांना द्यायचा की काय? हां, म्हणजे जैन असतील, मारवाडी असतील, ते यांना हप्ते काय द्यायचे ते आपल्या प्रोजेक्टचा पार्ट म्हणून देतात, पण बाकीचं कायद्यामधलं व्यवस्थित कसं करून घ्यायचं याकरता पैसे देतात. पण त्यांचं व्यवस्थित करायला हवं हे नक्की असतं. पण मग हे अधूनमधून अजित पण पवारांचं ज्यांचं नसतं तर गोखले हे त्याचं प्रकरण आहे. काय होत नाही, मोहळ आपल्याकडे आहे ना असं म्हणतात. म्हणजे अशी पण चर्चा आहे की 2 महिन्यापूर्वी जेव्हा ही बातमी एका स्थानिक वर्तमानपत्राने केली होती तेव्हाच गोखलेनं सांगितलं होतं की हे प्रकरण तुम्हाला अंगलट येईल. हो, पण गोखलेने ते फार कॅज्युअली घेतलं असं ऑफ रेकॉर्ड चर्चा आहे. वी रिअली डोंट नो. एकटं गोखले का, डीएसकेने नाही घेतलं का? डीएसके केवढं साम्राज्य होतं आणि डीएसकेने मध्यमवर्गीयांना सांगितलं की तुम्हाला मी 1%, 1.5% व्याज जास्त देईन. धो पैसा आला होता ना, म्हणजे बँकेचं नव्हतं. 2800 कोटीचं. आणि इथं कोथरूडच्या जवळच एक प्लॉट होता त्याचा, 600 कोटी द्यायचे होते, तर तो गेला असता 700-800 कोटीला. पण याने नाही दिला, त्याला ऑफर होती. हे म्हणाले आम्हाला इतकेच पाहिजेत. आणि जेव्हा पोलीस आले तेव्हा ते म्हणाले तुम्ही ऑफर दिली होती त्याला मी देतो. तो म्हणाला डीएसके तू आता 100 रुपये दिले, 10 रुपयाला दिलं तरी मी घेणार नाही. पण डीएसके संपले की संपवले? नाही, डीएसके स्वतःच्या गुणाने गेले. म्हणजे ते विनाकारण जी इतरांची नावं घेतली जातात, नाही, तसं नाही आहे ना. म्हणजे त्यांनी आम्हाला मदत केली नाही,
नाही ते ठीक आहे ना. आता तुम्ही एवढा मोठा 100 एकरचा मोठा प्रोजेक्ट हातात घेतला आणि नंतर त्यात अडकलात, असं पण एक आहे. काही लोक म्हणतात की राजकारणी बिल्डरनी त्यांना संपवलं म्हणून. नाही नाही, राजकारणी बिल्डर, राजकारणी उलट बिल्डरला वाढवतात, त्याच्यात माझं ठेव असं म्हणतात. आणि नाही ठेवलं तर करणार काय, काही करत नाहीत, दुसरं बिल्डरला वाढवतात. थोडक्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या राजकीय पक्षाचे सगळे नगरसेवक हे बिल्डरच आहेत. हो हो ऑलमोस्ट हो. सगळे. आणि सगळे पुण्यातले कारण लोक. सध्याच्या काळामध्ये तिथूनच पैसा जास्त. हे फार महत्वाचं त्यांनी मांडलं बरं का. एक नॅशनल बुर्जोजी ज्याला म्हणतात, राष्ट्रीय पातळीचे म्हणजे अदानी अंबानी, ते केंद्र सरकारला मिळतात, ते राज्य सरकारच्या फार हातात नसतं. म्हणून ते वर कोणाचं सरकार आहे त्याचंच राज्य सरकार असो, म्हणजे वर एकदा डील झालं की खालचं ते पैसे मागतील ते देतात, तो नाही मुद्दा, पण काम नक्की झालं पाहिजे. पण उरला पैसा जो आहे तो आता बिल्डरकडेच आहे ना, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये. कारण एकच गोष्ट आहे की लँड याचा भाव बेसुमार वाढत चालला. हे फार चांगली मांडणी केली तुम्ही. हे जरा नीटच समजून घेतलं आता की म्हणजे कशामुळे बेसुमार म्हणजे बेसुमारच वाढायला लागलं ना, म्हणजे ज्याला काही शिस्त नाही. आणि 3 घटक मानवी जीवनातले शाश्वत आहेत, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा. हे जेव्हा विचित्र पद्धतीने वाढतो त्याच्यातला भाग, तेव्हा तो इतर सगळ्यांना खायला बघतो आणि तो स्वतः ॲरोगंट होतो आणि त्यात मरण असतं. डायनासोर प्राणी कसा मेला माहिती आहे का? डायनासोरला झाडाचे झाडं खायचं होतं, त्याची पोटाची भूक इतकी प्रदीप्त होती, प्राणी खायचा, म्हणजे त्याला व्हेज नॉन व्हेज असा फरक करूनच चालत नव्हतं, काही खायचा. आणि मग तो मोठं शरीर झाल्यावर मग तो शेवटी आपली पिल्लं खायला लागला, सगळं संपवलं. आणि शेवटचे डायनोसॉर भुकेने मेले, कारण पोट मोठं होऊन बसलेलं. इंडोनेशियामध्ये असाच एक वर्ग तयार झाला होता आणि सगळ्या मुलांना इंग्रज शाळा भारी, गाड्या 3-3 अशी सवय ते अमेरिकेने लावली होती. आणि अमेरिकेनं अचानक पैसा काढून घेतला तिथल्या भांडवलदाराने. ते झाल्यावर यांना मुलाची फी द्यायला पैसे नाहीत, तर आत्महत्या केल्या त्याने. कारण आता त्या स्टँडर्डवरनं खाली येण्याची कुवत नसते. खालच्या स्टँडर्डमध्ये जगण्याची चिवटपणा जास्त असतो. जसजसं तुम्ही वर जाता तसं हे पाहिजेच, त्याशिवाय मी जगू शकत नाही. तर ह्या सगळ्यांचं संपणारं ते गोखले काय किंवा मोहोळ काय, हे अतिभुकेनं मरतायत. थांबूया या नोटवरती, वेळेची मर्यादा आहे. मला वाटतं की कुमार सप्तऋषी सरांनी पुण्याचं सारच काढून सांगितलं. शेवटच्या 2 मिनिटातलं तर ते सार फारच महत्त्वाचं आहे. डायनासोरपासूनचा पुढचा भाग तर मला वाटतं की महाराष्ट्रात त्याचं नीट पाठांतरच करायला हवं. शेवटी अतिभूक आहे. पण मला काय समजून घ्यायचं होतं की ही जी सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्रातलं क्रमांक 2चं शहर, ज्या कारणामुळं महाराष्ट्रात चर्चेत आहे, गुंडगिरी असेल, हगवण्याच्या प्रकरणापासून सुरू झालेलं हे, आणि आता बिल्डर आणि राजकारणाचं नेक्सस, तर हे जरा का आणि कशामुळे आहे ते आता सप्तऋषी सरांनी मला वाटतं इतकं फारच त्यांच्या ह्या शब्दातनं, त्या वाणीतनं तुम्हाला समजावून सांगितलं. मला खात्री आहे की ते तुम्हाला आवडलं असेल. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.